स्वाभिमान शोध अस्तित्वाचा या मालिकेच्या आजच्या भागात बघा, परंतु त्याआधी तुम्हा सर्वांना गुढीपाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा. शांतनू पल्लवीला म्हणत असतो की पल्लवी, तू त्यांना घरी घेऊन येणं मला पटत नाहीये. पल्लवी म्हणते, शांतनू, मलाही ते पूर्णपणे पटलेलं नाहीये. मी त्या परिस्थितीमध्ये आपल्या घरासाठी जे योग्य आहे ते मी केलं. पुन्हा असं काही घडू नये म्हणून त्यांचं आपल्या डोळ्यासमोर असणं गरजेचं आहे असं मला वाटतं. मी काही चुकीचा विचार करते का? मग शांतनू क्षणभर विचार करून म्हणतो, ठीक आहे, येऊ दे त्यांना घरी, पण माझ्या काही अटी आहेत. मी त्या दोघांशी एक शब्दही बोलणार नाही. त्यांनी चुकूनही माझ्यासमोर यायचं नाही आणि माझ्या आईच्या रूमच्या जवळपास देखील अजिबात फिरकायचं नाही. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे आपल्या घरातल्या कुठल्याही व्यक्तीला त्यांनी इजा पोचवण्याचा प्रयत्न केला तर मी त्यांना डायरेक्टली पोलिसांच्या ताब्यात देईल. तेव्हा तू सुद्धा मला अडवायचं नाही. मान्य आहे तुला? आणि हो, मी त्यांना आता आपल्या घरामध्ये प्रवेश देतोय याचा अर्थ असा नाही की मला सर्व काही पटलेलं आहे. आता दुसरा कुठलाही ऑप्शन नाही म्हणून ही फक्त एक तडजोड आहे. तेव्हा पल्लवी म्हणते, हो शांतनू, मी म्हणताय तसंच होईल. आता काय झालं शांतनू, असे अस्वस्थ का होताय तुम्ही? तेव्हा शांतनू पल्लवीकडे बघत म्हणतो, पल्लवी, अगं खूप बोललो तुला मी. खरंच पल्लवी, अगं मी तुझ्यावरती खूप ओरडलो. खरंच सॉरी, आय एम रिअली सॉरी. तू फक्त माझा आणि घरच्यांचा विचार करत होती, पण मला कळलं कसं नाही. प्लीज माफ कर मला. मला आता मी जरा ओव्हर रिॲक्ट झालोय असं वाटायला लागलंय. पल्लवी म्हणते, अहो आता मला सवय झाली याची आणि मी तुम्हाला समजून घेणार नाही तर मग आता कोण समजून घेणार? शांतनू, तुमच्या आपल्या माणसांनी तुमचा विश्वासघात केलाय आणि म्हणूनच तुम्हाला तुमच्या कुटुंबाची जास्ती काळजी वाटते, हे माहिती आहे मला. तरीही तुम्ही स्वतःहून बाहेर आलात, माझी बाजू समजून घेतली. पटत नसताना देखील त्यांची स्थिती समजवून घेऊन त्यांना घरात घेण्यास तयार झालात. शांतनू म्हणतो, त्यांना माझ्या अटी मान्य असतील तरच त्यांना घरात घेऊन ये. पल्लवी म्हणते, हो माहिती आहे मला. शांतनू म्हणतो, जाऊन ये लवकर, असं म्हणून शांतनू आतमध्ये निघून जायला लागतो. तेव्हा पल्लवी शांतनूला थँक्यू म्हणते आणि मग शांतनू स्माईल देतो आणि तिथून निघून जातो. इकडे आउट हाऊसमध्ये मोठ्या काकांना म्हणत असते, अहो विनायक इथे आला ते एका अर्थाने बरंच झालं. त्याला आपल्या योजना सांगता आल्या. आता पुढच्या तयारीला आपल्याला लवकरात लवकर लागलं पाहिजे. तेवढ्यात अचानक पल्लवी हाक मारते, मोठी आई. तेव्हा मोठी आई म्हणते, अगं बाई, पल्लवी आली वाटतं. लगेच मोठे काका अर्धांगवायू झाल्यासारखं तोंड वेडवाकडं करतात. पल्लवी आतमध्ये येते. मोठी आई म्हणते की पल्लवी तू इथे? तेव्हा पल्लवी म्हणते की हो मीच. तुमच्यासाठीच आली आहे मी इथे, तुम्हाला घरी घेऊन जायला. तुम्हाला घरातले सर्वजण आनंदाने स्वीकारताय असा गैरसमज करून घेऊ नका. अजूनही तुमच्यावरचा राग कुणाच्याही मनातून गेलेला नाहीये. मोठी आई म्हणते, आणि माझा शांतनू, त्याचं काय? तेव्हा पल्लवी म्हणते की त्यांच्याशीही बोलले मी, त्यांनाही मान्य आहे, परंतु त्यांच्या काही अटी आहे. मोठी आई म्हणते, अगं बाई, आता कसल्या अटी? तेव्हा पल्लवी म्हणते की पहिली अट, तुम्ही आईंच्या रूमच्या आसपास फिरकायचं देखील नाही. दुसरी अट, शांतनू तुमच्याशी अजिबात बोलणार नाही आणि तुम्ही देखील त्यांच्यासमोर जायचं नाही. आणि तिसरी अट म्हणजे की तुम्ही जर घरामध्ये पुन्हा काही कारस्थानं करण्याचा प्रयत्न केला तर शांतनू तुम्हाला डायरेक्टली पोलिसांच्या ताब्यात देतील. मग मोठी आई नाटकं करत म्हणते, अगं पल्लवी, आता पुन्हा असं काही करणार नाही का आम्ही? पल्लवी म्हणते, त्यांचं सोडा, पण माझ्या घरात माझ्या माणसांना तुमच्यामुळे काही त्रास झाला तर माझ्या इतकी वाईट दुसरी कोणीही नसेल. हे याआधीही मी तुम्हाला सांगितलं होतं, हे पक्क लक्षात ठेवा. कारण काय आहे माहिती आहे का? तुमच्या विरुद्ध असलेले सर्व पुरावे मी अजून जपून ठेवले आहेत. मग आता इथून पुढे कसं वागायचं हे आता तुम्हीच ठरवा. मोठी आई म्हणते, पल्लवी, अगं देवाने इतकी मोठी शिक्षा दिली आहे, बघतेय ना गं, बघतेय ना आमची परिस्थिती काय आहे ती. आम्ही आता कुणाला त्रास देणार नाही, एवढी शिक्षा पुरेशी आहे आमच्यासाठी. तरी तुला वाटत असेल ना तर तू जा म्हणाली ना, आम्ही इथून निघून जाऊ, आमच्यामुळे तुम्हाला काही त्रास नको. तेव्हा पल्लवी म्हणते, सांगितलं तेवढं लक्षात ठेवा म्हणजे झालं. असं म्हणून त्यांना पल्लवी तिथून घेऊन जात असते. मोठी आई मोठ्या काकांना हसून टाळी देते आणि म्हणते की चला चला. पल्लवीने बॅग हातात घेतलेल्या असतात आणि पल्लवी स्वतःहून त्यांना घरात घेऊन चाललेली असते. आता पल्लवी इकडे त्या दोघांना स्वतःहून घरात घेऊन येत असते. पल्लवी त्यांना म्हणते की चला आता. पल्लवीच्या पाठीमागे ते दोघे जण येत असतात.
मोठी आई मनात म्हणते, पल्लवी, तुझ्यामुळे आम्हाला या घरातून बाहेर निघावं लागलं होतं, हे मी विसरलेली नाहीये. आणि आता मी पुन्हा घरात आली आहे आणि आता तुझी काय दशा करते तू बघच. आता दुसऱ्या दिवशी सकाळी मोठी आई लवकर उठून कामाला लागलेली असते. किचनमध्ये स्वयंपाकाचं बघत असते. विभावरी आणि मेघना नेहमीप्रमाणे बोलत बोलत किचनमध्ये येत असतात आणि येऊन बघतात तर काय, मोठी आई किचनमध्ये काम करत असते. मोठी आई विभावरी व मेघनाला म्हणते, अगं बाई, बरं झालात तुम्ही आलात. हे बघा, इथे पोहे बनवून ठेवले, तिथं गोडाचा शिरा देखील बनवलाय, चहा देखील रेडी आहे. आता विभावरी व मेघना एकमेकींकडे बघू लागतात. मोठी आई म्हणते की मुलींची परीक्षा आहे ना, म्हटलं गोड खाऊनच जातील. अगं बाई, तुम्ही काही वेगळंच करायचं ठरवलं होतं की काय, आणि मी काहीतरी भलतंच करून ठेवलंय का? मोठी आई पुन्हा नाटक करत म्हणते की मला असं वाटलं की मी काहीतरी मदत करते तुम्हाला, काहीतरी काम करू लागेल. नाही, चुकलं असेल तर माफ करा मला. मी पुन्हा असा आगाऊपणा करणार नाही. आधी मी तुम्हा दोघींना विचारील आणि मगच काहीतरी बनवीन. विभावरी अडखळतच म्हणते की तसं काही नाही आहे जाऊबाई. मोठी आई नाटकं करत म्हणते की हां, ते मला समजतंय सर्व. मी स्वयंपाकघरात येणं, कामं करणं तुम्हाला काहीतरी वेगळं वाटतंय ना, म्हणजे असं वाटणं साहजिक आहे. मी आजपर्यंत तुम्हाला फक्त राबवत आले, तुम्हाला आदेश देत आले आणि घराची मालकी नसल्यासारखं वागत आली. ते दिवस आठवले ना तरी अंगावरती काटा येतो. स्वतःची लाज वाटते. विभावरी, मेघना, खरंच मी खूप छळलो हो तुम्हाला, मला माफ करा, खरंच माझं चुकलं. विभावरी म्हणते, अशी माफी नका मागू. मोठी आई म्हणते, नाही नाही विभावरी, माफी मागू दे मला, माझ्या चुकांचं प्रायश्चित्त घेतल्यासारखं वाटू दे मला. पण मी आता ठरवलंय तुमच्याबरोबर ना एकत्र काम करायचं, आणि तुम्हाला विचारूनच करील. हां, मला उत्साहाने आत आले आणि सर्व बनवून ठेवलंय, परंतु असं पुन्हा कधी होणार नाही. विभावरी म्हणते, आता तुम्ही हे सर्व राहू द्या, बाकीचं सर्व आम्ही आवरतो, तुम्ही आराम करा. मोठी आई म्हणते, नाही नाही, हां, आज मीच सगळं काही करणार आहे, सगळी कामे मीच करणार आहे. मी जाऊन आरामात बसा, गप्पा मारा, मी आलेच. आणि मग विभावरी व मेघना तिथून निघून जातात. मागे मोठी आई मनात विचार करत असते, आजपर्यंत या घरात मी यांना काडीची किंमत दिली नव्हती, आज यांच्यासमोर मला नाक घासावं लागतंय, यांच्यासाठी राबावं लागतंय. काय दिवस आलेत रे देवा. आता इकडे विनायक विचार करत असतो, या आदिती काकूला इतक्या वेळा मारायचा प्रयत्न केला, ज्या आयुष्याची दोरी वाढतच चालली आहे, आणि ती खरंच शुद्धीवर आली तर. त्यात आई बाबांची कटकट गेली आता असं वाटत होतं. तोपर्यंत त्यांनी पुन्हा घरी येऊन डोक्याला ताप वाढवलाय. सूर्यवंशींची अख्खी सत्ता ताब्यात घ्यायची होती, तेही होत नाही. काही ना काही प्रॉब्लेम्स, अडचणी आहेतच. पुढ्यात विनायकला एका व्यक्तीचा फोन येतो. घाबरतच तो फोन उचलतो आणि म्हणतो, हो हो हो, मी तुमचे सर्व पैसे देणार आहे आणि मी इथेच आहे, कुठेही पळून गेलेलो नाहीये. हो हो, मला माहिती आहे, मी याआधी जी रक्कम दिली आहे तिला खूप दिवस झालेत, खूप मोठा गॅप आहे, मला माहिती आहे ना हो. आणि हो, मला मारलं तर तुम्हाला काय मिळणार आहे मला सांगा बरं. पैसे तर मिळणार नाहीत ना, मला प्लीज थोडे दिवस द्या, मी सर्व पैसे देतो, मी करतो ना मॅनेज. हो, देतो पैसे मी. म्हणजे विश्वास ठेवू नका, पण वेळ तर द्या ना मला प्लीज. थँक्यू 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 थँक्यू. आणि आता फोन ठेवून दिल्यानंतर विनायक म्हणतो, ह्याला जर पैसे दिले नाही तर जीव घेईल हा माझा. काही ना काहीतरी करून लवकरात लवकर पैसे मिळवायलाच हवे. आता पल्लवी इकडे आंघोळ करून आलेली असते. शांतनूला विचारते, तुमचं अजून आवरलं नाही का? अजून काय करताय तुम्ही तिथे? शांतनू म्हणतो, हे बघ, हे तुझं हॉल तिकीट आहे, तू आता इथे शोधत बसू नकोस, आणि तुझं आय कार्ड देखील यातच ठेवलंय, बाकी एक्झामसाठी लागणारं सर्व साहित्य यात आहे. पल्लवी लाजतच म्हणते, शांतनू आहो, मी भरली असते ना बॅग, तुम्ही कशाला करत बसला एवढं? तेव्हा शांतनू म्हणतो, कशाला करत बसला एवढं म्हणजे माझी लाडकी बायको पण असंच करते. जी इम्पॉर्टंट मीटिंग असते ना तेव्हा ती अशी, जेव्हा माझी इम्पॉर्टंट मीटिंग असते ना तेव्हा माझी अशीच बॅग भरून देते, आणि मग मी सुद्धा अशीच तयारी करून दिली तर काय बिघडलं? तेव्हा पल्लवी लाडातच म्हणते, अरे वा, फार लाडाचीच दिसते तुमची बायको. तेव्हा शांतनू पल्लवीला मिठीत घेत म्हणतो, प्रचंड. तो म्हणतो, ॲक्च्युली तिची खूप धावपळ होते, म्हणजे ती पहाटे उठते, अभ्यास करते, घरातली सर्व कामे, जबाबदाऱ्या, खूप प्रेशर असतं तिला. मग नवरा म्हणून थोडं कॉन्ट्रीब्यूट केलं तर काय बिघडलं? आणि उद्या तर सणसुद्धा आहे, त्याची सुद्धा तयारी असेल. पल्लवी म्हणते की हो, तयारी आहे, पण सण म्हणल्यावर एक वेगळाच उत्साह असतो.
अभ्यासाला देखील एक वेगळीच एनर्जी येते. खरं म्हणजे ना, विभाताई आणि मेघनाबाईंनी सर्व कामं करतात. मी त्यांना थोडीशी मदत करते. शांतनू पल्लवीला जवळ खेचत म्हणतो की मी देखील माझ्या बायकोला थोडीशी मदत करतोय. आणि आता थोडीशी मदत करतोय म्हणजे बायकोने देखील थोडंसं कॉपरेट करायला पाहिजे ना नवऱ्याला. शांतनू आणि पल्लवीचा मस्त दंगामस्ती सुरू होतो. तनू पुन्हा एकदा पल्लवीला सांगतो, हे बघ, तुझ्या एक्झामचं सर्व साहित्य ह्या बॅगमध्ये आहे, पण आता ते मी भरलंय म्हणून पुन्हा एकदा तू चेक करून घे. त्यावरती पल्लवी शांतनूला म्हणते की आमच्या प्रोफेसर सरांनी आमची बॅग भरली आहे म्हटल्यावर ती पुन्हा चेक करायची काय गरज आहे. आणि शांतनू म्हणतो, अरे हो, एक महत्त्वाची गोष्ट राहिली, सर्वात महत्त्वाची गोष्ट. मग शांतनू पल्लवीच्या कपाळावरती किस करतो आणि पल्लवीला ऑल दी बेस्ट म्हणतो. पल्लवी थँक्यू म्हणते आणि शांतनूला म्हणते की आता लवकर आवरा तुम्ही, आता नाश्ता करायला खाली जायचं आहे ना. शांतनू म्हणतो की नाही, मी आता खाली नाही येणार, ती असेल ना खाली, मला तिच्या समोर देखील जायचं नाही आहे. पल्लवी हसतच म्हणते, बरं ठीक आहे, मी तुम्हाला नाश्त्यावर घेऊन येते, तुम्ही आता लवकर आवरा बघू. आता विभावरी व मेघना इकडे बसलेल्या असतात. विभावरी मेघनाला म्हणते की आता आपण जे बघितलं त्याबद्दल माझ्या डोळ्यांवर, माझ्या कानांवर विश्वासच बसत नाहीये. तेवढ्यात पल्लवी तिथे येते आणि म्हणते, काय झालं, मोठ्याने काही पुन्हा प्रॉब्लेम करून ठेवलाय का. विभावरी म्हणते की प्रॉब्लेम नाही, उलट आपल्या सर्वांसाठी तिने नाश्ता बनवून ठेवलाय. पल्लवीला आश्चर्य वाटतं. पल्लवी म्हणते की काय, मोठ्या आईंनी. मेघना म्हणते की हो, आम्हालाही धक्का बसलाय. विभावरी म्हणते की वर आमची माफी मागितली, सांगाल ते काम करील, रोज मदत करील असं म्हणाल्या, पण मला वेगळीच काळजी वाटते. घरच्यांना त्यांच्याबद्दल किती राग आहे आपल्या सर्वांनाच माहिती आहे. आता उद्या जर त्या काही मदत करायला गेल्या आणि घरातल्यांना जर राग आला तर उगीच सणाच्या दिवशी काही विभिद्र घडायला नको. तेव्हा पल्लवी म्हणते, नाही, तुमचं बरोबर आहे, मी जरी त्यांना घरात घेऊन आले असले की त्या सुधारल्यात की नाही याची मला काळजी आहे आणि खात्री देखील नाही आहे. म्हणजे कदाचित त्या घरातल्यांची मनं जिंकण्यासाठी असं वागत असतील. तेवढ्यात मोठी आई त्यांचं बोलणं ऐकते आणि ती तिथे आलेली असते. डायनिंग टेबलवरती ताटं ठेवते. मोठी आई त्यांना म्हणते की नाही, बरोबरच आहे तुमचं, तुम्ही कशाला माझ्यावरती विश्वास ठेवणार. लांडगा आला रे आला, त्या गोष्टीतल्या त्या मुलासारखं झालंय. गोष्टीतल्या मुलावरही कोणी विश्वास ठेवत नाही. मी जे काही करते ते नाटक आहे असं तुम्हाला वाटतं ना. बरोबर आहे तुमचं, तुम्ही काहीही बोला, माझं काहीच म्हणणं नाहीये. मला या घरात आश्रय दिला हेच माझ्यासाठी खूप मोठे उपकार आहे. माझी एक विनंती आहे, आज जो काही मी नाश्ता केला आहे ना तो मी केला आहे असं कोणाला सांगू नका. आणि मग कोणी काही खाल्लं नाही आणि माझ्यामुळं कोणी उपाशी गेलं ते मला सहन नाही होणार. मग विभावरी म्हणते, हां पल्लवी, त्या ज्या म्हणतायत त्या प्रकारे आपण कोणाला सांगायला नको आज. पण उद्याचं काय, उद्या तर गुढीपाडवा आहे, उगाच त्या काही करायला गेल्या तर. पल्लवी म्हणते की नाही, आपण काळजी घेऊ ना त्याची, आपण आधीच तयारी सुरू करूया. मी बोलते मोठ्या आईंशी, पाडव्याचा सण सुखासुखी पार पडू देत असं सांगते त्यांना. आणि या ठिकाणी आजचा भाग संपतो. मित्रांनो, पुढील भागामध्ये आपल्याला बघायला मिळणार आहे पल्लवी शांतनूला नाश्त्यासाठी पोहे घेऊन येते. तेव्हा शांतनू म्हणतो की हे पोहे कोणी बनवलेत. आता पल्लवीला काय सांगावं हे सुचत नाही. आता मोठी आई इकडे चक्क आदिती मॅमच्या रूममध्ये आलेली असते. मोठमोठ्याने रडायचं नाटक करत, अगं आदिती, मला माफ कर. एवढ्यात प्रभाकर सर तिथे येतात आणि मोठ्याने रागवून म्हणतात, थांबा वहिनी. इकडे मोठे काका आणि मोठी आई गप्पा मारत बसलेले असतात आणि मोठे काका म्हणत असतात की हे नाटकात आपल्याला किती दिवस करावं लागणार. ही आई म्हणते, अहो, आपण सुधारले आहोत, यावरती आपल्या घरातल्या सर्वांचा विश्वास बसेपर्यंत आपल्याला हे नाटक असंच करत राहावं लागणार आहे. पण थोडे दिवस कळ काढा, मग राज्य आपलंच. मित्रांनो, तुम्हाला हा भाग कसा वाटला मला कमेंटद्वारे नक्की कळवा. कालच्या भागात कमेंट करणाऱ्या आपल्या सदस्यांची नावे होती योगेश मेश्रम, धनश्री देशमाने, आकाश जाधव, रेश्मा भगत, जयेंद्र मंत्री, प्रतिमा, आनंद केसवानी, मुकुंद कुलकर्णी, गीता चंदेर, रमा निगुडकर, अरुणा संसारे, अपर्णा मायेकर आणि ज्योती पाटील. मित्रांनो, तुमच्या कमेंट्स आम्ही नेहमी वाचत असतो. तुम्ही जेव्हा कमेंट करतात तेव्हा आम्हाला खूप जास्त आनंद होतो. तर मित्रांनो, अशाच कमेंट करत राहा. धन्यवाद.